भरून येणं. अचानक सगळं सुरळीत असताना मध्येच भरून येतं. अचानक सगळं सुरळीत असताना मध्येच भरून येतं. असं कधी झालंय? का होत असेल असं? जेव्हा आपण हे हसत खेळत राहण्याचं नाटक करता करता थकतो, सगळी दुःख, भावना, न थांबणारे विचार आत कोंबून मी खूप चिल आहे याचा मुखवटा जेव्हा उतरतो ना, तेव्हा असं होतं, भरून येतं. दिवसभर सगळ्यांशी हसत खेळत राहणारी व्यक्ती रात्री शांत अंधारात एकटी पडते. ती आतल्या विचारांचा गोंगाट बाहेरच्या शांततेपेक्षा तिला जास्त असह्य होतो आणि नकळत अश्रू ओघळतात. हो ना? बघा, भरून येणं म्हणजे खचून जाणं नसतं. भरून येणं म्हणजे खचून जाणं नक्कीच नसतं. ते स्वतःला सांगणं असतं, आपणही माणूस आहोत. आपणही माणूस आहोत. थोडं थांबायला, ओक्साबोक्शी रडायला, थोडं स्वतःला समजून घेण्याचा हक्क आपल्याला सुद्धा आहे. ही एक संधी म्हणून घ्यावं, स्वतःशी पुन्हा नव्याने नातं जोडण्यासाठी. म्हणूनच कधीकधी हे असं भरून येतं. विचार, अतिविचार यांच्या या सगळ्यांच्या मनातलं सांगणाऱ्या सुरेख ओळी. खरोखरच भरून येणं म्हणजे खचून जाणं नक्कीच नाही. किंबहुना हे भरून येणं खरोखर गरजेचं असतं. त्यांनी आपलं मन हलकं होतं आणि विचारांचं, अतिविचारांचं घोंगावणारं जे वादळ असतं ते शमण्यासाठी थोडासा त्याचा उपयोग होतो किंवा ते वादळ सुसह्य होतं. म्हणून जेव्हा असं भरून येईल तेव्हा मनमोकळं रडून घ्यावं आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने तयार व्हावं, सगळ्या गोष्टींचा, संकटांचा आणि आव्हानांना सामोरं जाण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला? पटतंय ना?